देवगड पवनचक्कीच्या बाजूक ही आमची साईट सुरू असा। तर आज भरपूर दिवसांनी मस्त ऊन इला, त्याच्यामुळे आपण साईटवर इलो आणि काम पण आपलं सुरू झाला। वा भारीच वाटतं। तर आपण आता पवनचक्कीकडे चाललो आणि बाजूचा रस्ता असा पूर्ण ग्रीनरी, इकडून आपण शॉर्टकटने जात आहोत। तर जुलैच्या एकदम मुसळधार पावसानंतर आता ऑगस्ट सुरू झालो। आज असा 4 ऑगस्ट आणि मस्त असा ऊन पडला, म्हणजे मध्ये मध्ये मळा बेता, पण भारी अशी ग्रीनरी वाटत। टोटल इकडे 8 पवनचक्की असतात आणि एकच फक्त बंद असा, बाकी सगळे सुरू असतात। आणि अरे इकडे हरणाची आणि तेरड्याची फुलं पण इली आहेत। वा एक नंबर, अजून छोटी असत पण मस्त वाटतात। आणि आपण आता चाललो देवगड पवनचक्की गार्डनला। बाजूचा रोड तर एकदम भारी। या मे महिन्यात सगळा पार्किंग फुल असता। आता गणपतीक पण परत गर्दी होईल। आता सध्या पूर्ण खाली आणि आज असा रविवार संध्याकाळी गर्दी होईल आणि पवनचक्की एकदम फुल स्पीडमध्ये फिरता। वा, तर आपण आता इकडे आपली 2 व्हीलर पार्क करूया। नमस्कार मंडळी, तर आपण आज इलो पवनचक्की गार्डनला। आता आपण एप्रिल मे मध्ये इकडे येतो, पण आता पहिल्यांदाच पावसात इलो। बघूया पावसातलं वातावरण कसं असतं। आता या मागच्या जुलै महिन्यात भरपूर पाऊस होतो आणि आता जरा श्रावण सुरू झाल्यामुळे ऑगस्टमध्ये आता मस्त जरा ऊन इला, थोडीशी मळबा सरीवरचं पावसा। तर बघूया आता कसं वातावरण असं। आता इकडे सगळं पार्किंग असा, साई समर्थ पार्किंग, 2 व्हीलर 20 रुपये, 4 व्हीलर 50 रुपये आणि बस ट्रॅव्हलर 100 रुपये। तर हे सगळे इकडे पार्किंग 4 व्हीलरसाठी आणि पुढे असा 2 व्हीलरसाठीचा पार्किंग। इकडची दुकानं सगळी बंद असतात आता आणि प्लास्टिक रॅप करून ठेवले नाही। यासाठी कसा झीप लाईन, तर ही पण दुकानं सर्व बंद असतात। वा, आणि अजिबात कोणच माणसं नाही तिकडे, कारण आम्ही इलो सकाळी, संध्याकाळी थोडीफार गर्दी असतात। जेव्हा इकडे रस्तो जाता बीचवर, देवगड बीच, आणि झिपलाईनवाले पण सगळे बंद। वा, देवगड बीच एक नंबर, पूर्ण उधाण इलेला असा समुद्रात, मोठमोठे एकदम लाटा येतात। कसा वाटता बघा, एक नंबर, मस्तच। आता तर समुद्राच्या तिकडे बीचवर जाणं थोडा रिस्कीच असा, कारण हे बघा येणा रस्तो आज जाता तो त्या लाटांच्या तिकडूनच जाता, त्यामुळे आहे ना खाली उतरणं थोडा कठीण आहे। तर आपण आधी गार्डनमध्ये जाऊया मस्तपैकी सॉलिड। इकडे बेंच वगैरे सगळे असतात आणि इकडे रेलिंग वगैरे केलेला असा मस्तच। मस्त असा लॉन असा इकडे। इकडे आपलं एक एंट्रेन आहे आणि लॉनमध्ये पूर्ण ग्रीनरी। वा, भारीच वाटतं। आणि तिकडे असत सगळे पवनचक्के, टोटल 3 ते 4 पवनचक्के असतात। आणि मग आता सगळेच सुरू झालेत पवनचक्के, तिकडची एक फक्त बंद असा। आणि फुलांची झाडा। तर इकडून आता आपण खाली जाऊया। हे सगळे कॉन्क्रीटचे रेलिंग असतात, भारी। आणि खाली आपलं असा लॅटराईट फ्लोरिंग, पावसात पण पाणी सोडले नाही वाटतं इंका। वा, ही झाडं पण मकाटा ट्रिम केल्यानी आहेत, तर त्यांना आता परत नवीन पालवी आहेत। जास्वंदीची झाडं असतात आणि इकडे ही सर्व अनंताची आणि झाडं असतात छोटी छोटी। हे बघा, यांना मस्त अशी फुलं येतात पांढरी। ही पण झाडं नाव माहीत नाही मला काय झाडांचं, तर पण मस्त वाटतं बघून, एकदम हिरवी गार। ही पण कशी एकदम बहरली असतात बघा। मेंटेनन्स अजूनपर्यंत तरी चांगलो असा गार्डनचं। लॉन तर बघा एकदम पूर्ण प्रॉपरच असता, काही पण म्हणजे असं आपल्या ओबडधोबड किंवा म्हणजे असा उखडलेला वगैरे काही वाटत नाही, कारण इकडे एंट्रीच बंद ठेवल्याने। आणि इकडे असा स्टॅच्यू माशेवालनीचो, आणि तिकडे वॉशरूम आणि असत त्या बाजूक, आणि इकडे अशी शेड मस्त राऊंडमध्ये, तर इकडे बसा शकतास। अरे बापरे, याचे पत्रे उडाले। तर ह्या राऊंड शेडचे पत्रे इकडे उडाले आहेत, कारण मग वाटतं सर मोठं वारो असता, खूप जोरात असा वादळ वगैरे, त्याच्यामुळे कदाचित उडाले असतील हे पत्रे। आणि इकडे बसाक वगैरे तर मस्तच जागा असा। आणि या साईडला पण एक कमानी केली असा। आणि इकडून आपण आता त्या तिकडच्या बैठक व्यवस्थेकडे जाऊया आणि आपले कोळी बांधव उफानी। प्रत्येक ठिकाणाहून मस्त असं आपल्या एक देवगड बीचचं व्ह्यू मिळता। इकडे या जरासा रान वाढला, तर यार थोडासा रान जरा कटिंग करू का,
याच्यात आता कोणतरी किरडवा वेरडेवा असतील. या इकडे दगड पण व्यवस्थित असत, म्हणजे जर फ्लोरिंग केला तर एवढा पण काय स्लिपरी नाही. आणि हे सर रेलिंग आपले, तर इकडे पण बसाची चांगली व्यवस्था मस्त केली असा, भारीच. ह्या सॉलिड वाटतं. इकडे फक्त महादेवांचं पुतळं होतं, तर तो मकट्टा काढून ठेवल्याने की काय झालं काय आयडिया नाही, कारण वारू एकदम खूप जोरात असता, तर तो कदाचित काढून ठेवल्याने असतात. इकडे ही 2 तळी, तर याच्यात पाणी अजिबातच नाही, पूर्ण पाणी सुकलं. आता पावसात पण या ठिकाणी पाणी नाही. आणि इकडून पण सर्व जे छोटे छोटे असे पॉन्ड केलेले असतात त्याच्यात पण काय पाणी नाही. सगळीकडून आपण एकच व्ह्यू बघतो मस्तपैकी, देवगड बीच. आणि इकडून आता आपण जाऊया खालच्या साईडला. वा, भारीच वाटतं. जेव्हा आम्ही यावर्षी मेच्या एंडिंगला गेलेलो, सगळी नुसती गर्दी होती, अक्षरशः पाय ठेवू पण जागा नव्हती. त्यामुळे आम्ही फक्त येऊन फिरायला लगेच पाठी गेलेलो. पण आज मी फक्त एकटोच असे आणि एक माझा मित्र असा, बाकी कोणच नाही. सकाळचे 10:30 वाजलेत आणि आम्ही साईटवर नाही इलो, कारण साईटवर कामगार काम करत होते. म्हटलं ऊन पण थोडासा होता, जरा देवगड पवनचक्कीचं व्ह्यू बघून येऊया कसं होतो. आणि आपल्या पवनचक्कीच्या बाजूकच आपली नवीन साईट सुरू झाली आहे, त्याच्यामुळे काय इकडे येणं जाणं असतंच भारी. तर ह्यो असा इकडे हार्ट शेप हैसर बहुतेक जणांचे आपण फोटो काढतो, मस्त भारीच व्ह्यू वाटतं, एक नंबर. त्याच्यातून बाहेर इकडे आपलं देवगड बीच. इकडे लाटा मात्र बघा भयंकर उसळत येतात, मोठे नाही म्हटला तरी 4-5 मीटर उंच लाटा असत, एकदम त्या कातळावर आपटतात. वा, अजून तसं तर तेवढा म्हणावा तेवढा उदाहरण नाही, तरी पण हे तरी लाटा भरपूरच मोठे असत. तिकडे पण त्या साईडीक पण बघा, इकडे ह्या पोर्शनमध्ये इकडे पण खूप उंच लाटा येतात. आणि हे आपले बाजूकच पवनचक्की, फक्त एक ती शेवटच्या ती पवनचक्की बंद असा, बाकी सगळे पवनचक्के फुल स्पीडमध्ये फिरतात. हर्ट शेपच्या बाजूकच इकडे बसाक जागा होती आणि याच्यावर सर चेस्टसाठी पूर्ण म्हणजे असं पेंटिंग होता केलेला, तर त्या सगळा गेला इकडचा, पावसामुळे गेला की नाही काय आयडिया नाही. इकडच्या याच्यावर असा, तर सर सगळ्यांनी आपापली नावं सगळी करडवून लिहून ठेवल्यानी आहेत, एकदम भारीच सर पेंटिंगगिरी केल्यानी आहे. याच्यात चेस करतले का अशी मार्किंग करतले काय माहिती. हैसर पण चौघांका बसाक मस्त जागा असा. आणि इकडून आता आपण खाली जाऊया. ह्या पण लॉन एकदम भारी, अजून पण व्यवस्थित एकदम टकाटक. ही आजूबाजूची झाडं पण एकदम पूर्ण ग्रीन ग्रीन असत, मस्तच. आणि इकडे असत आपले शेतकरी. ह्या झाडांचं नाव माका काय माहिती नाही, पण ही मस्तच फुलं येतात. आणि ह्या आमच्या घराकडे पण असा लावलेला झाड, खूप भारी वाटतं. ह्या कुठल्या झाडात ते किंवा फुलं वगैरे काहीच नाही, माझ्या मते लाल कलरची येतील कदाचित फुलं, सुंदर. ह्या इकडे जरा रान वाढला, थोडासा दगड असत बहुतेक, पण मस्त वाटतं जरा फिरा. कोणच नाहीत, एकदम पूर्ण सगळा गार्डन रिकामी. हे लॅम्प वगैरे असं, तर रात्रीचं तर लुक एकदम भारीच वाटतं. मग आता 8 वाजेपर्यंत गार्डन बंद करत असतील, तरी पण मस्तच, प्रश्नच नाही. फिरत फिरत आता आपण इलो या गार्डनच्या लास्ट पॉईंटवर. इकडून पूर्ण क्लिअर आपल्या व्ह्यू भेटतं बघू, कारण वरची जी पूर्ण रेलिंग होते त्याच्यात हे सगळे खालचे पण पॉईंट सगळे दिसतात. पण ह्या इकडून जो आपले वरती एक रॅम्प केलेला असं, म्हणजे मचान केलेली असतात, इकडून तर भारीच. वा, चला. हो 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 हो, सही. तर इकडे महादेवांचं पुतळं होतो, तर तो मकाटा काढून ठेवल्याने. बाकी इकडून गार्डन व्ह्यू, त्याच्यानंतर तिकडून पूर्ण फेसाळणाऱ्या समुद्रांची लाटा. अरे बापरे, कसली मोठी लाट आपटली त्या दगडावर. नंतर इकडे अजून लाटांचं फ्लो कमी कमी होत जाता. आणि इकडे पुढे देवगड बीच आपलं पूर्ण. इकडे खाली वाट असा देवगड बीचवर जाऊ. काही माणसं गेली आहेत खाली तिकडे, त्यांना मग आता थोडंसं आता लाटांच्या तिकडून जाऊचं लागतं. मी तरी जातलं नाही खाली. मगाशी मस्त ऊन इलेला, त्याच्यामुळे म्हटलं जाऊया लगेच पवनचक्की गार्डनला. आणि आम्ही इलो आणि पूर्ण मळं बिली.
आणि त्याकडनं ढग पण येतं, तर त्याच्यामुळे पाऊस पण येत कदाचित, पण मस्त वाटतं सॉलिड. लाटा बघू भारी वाटतं एकदम. खाली उतरायचं तिकडे डेअरिंग नाही, खूप भीती वाटतं, कारण लाटा काही वेळा एकदम म्हणजे छोटे येतात आणि मध्येच एखादी लाट मोठी येतात ती पूर्ण बाहेरच देतात ढकलून, त्याच्यामुळे खाली जाणं एकदम त्याच्यात काय पॉईंट नाही. आपण ऐनात मस्तपैकी लाटा बघूया. या मचानीच्या खाली पण इकडे रेलिंग असा, इकडून पण आपण मस्त अशी देवगड बीच, मस्त असं देवगड बीच बघू शकतो. हे मस्त कातळा असत आणि त्याच्यावर पूर्ण रान इला तर हिरवा हिरवा गार भारी. गणपतीक मकाटायसर भरपूर आता गर्दी होत. गणपतीक विषय कसं असतं की घराकडे गणपती असतात आणि आपण पण म्हणजे आपल्या पाहुण्यांकडे वगैरे जातो, मित्रांकडे वगैरे जातो, त्याच्यामुळे कदाचित अकडे गर्दी कमी असतात. कारण मे महिन्यात काय आपण फिराकच येतो, मस्तपैकी एन्जॉय करू घेतो, त्याच्यामुळे गर्दी असतात. त्यामुळे गणपतीक आता बघूया गर्दी होत की नाही. शक्यतो होतली, कारण बाकीचे मंडळी असतात ती येतली, पण गणपतीत पावसात एकदम भारी वाटतं, कारण तेव्हा पाऊस पण जरा कमी असतात. श्रावणात आता कमी होत पाऊस, आज जरा थोडीशी मळबा आता एक या 7-8 दिवसामध्ये ऊन येत व्यवस्थित. इकडून यो रस्तो बंद केल्याने या, नाहीतर लोक हायनाच डायरेक्ट देवगड बीचवर जाऊच्या रस्त्याक जाते, तसं जाळी आणि तर पूर्ण रेलिंग केलेला. आणि आपण आता चाललो बॅक टू साईटवर जाऊया परत. आता थोडे माणसं योग सुरुवात झाली आहेत, कॉलेजवाले, त्याच्यानंतर जे फिराक येतात पावसात ते वाले, आणि आपण चाललो घरात. इकडे थोडंसं जरा पाणी साठलं आहे, थोडंसं जरा स्लिपर आहे, मग अशी माझं जरा पाय घसरलो. बाकी आज थोडं ऊन पडल्यामुळे जरा थोडंसं सुके असं, पण पावसात अकडे थोडंसं मकाटा घसरण होतं सुरू. आम्ही इलो तेव्हा कोण नव्हता. आता जाताना इकडे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स इल्यात. आपण चाललो आता रिटर्न परत साईटवर. तर मस्त असाच एक लक्ष टाकू गेलेलं आहे, कारण मस्त ऊन येलेला, त्याच्यामुळे म्हटलं सॉलिड अशी ग्रीनरी आणि बघूक मिळतली. तसाच होता एकदम भारी. आणि पावसात पण मेंटेनन्स चांगलं असतं. तिकडे देवगड नगरपंचायतचे कर्मचारी होते, पार्किंगच्या ठिकाणी एक पार्किंगची फी कलेक्ट करू व्यक्ती होती. त्याच्यानंतर जेव्हा गार्डनमध्ये गेलो तर त्याच्या एंट्रीवर नगरपंचायतीचे 2 कर्मचारी होते. मेंटेनन्स वगैरे एकदम पूर्ण प्रॉपर असतं अजूनपर्यंत. थोडासा काही ठिकाणी रान वाढला तर आपण क्लीन करती चालू असतात कदाचित काम, कारण बाकीच्या ठिकाणी वरच्या बाजू क्लिनिंग होता व्यवस्थित. मस्त वाटलं. जरा महिन्याभरान बाहेर पडले जवळपास घरातनं, कारण साईटवर हल्ली इलं नव्हतं, कारण भरपूर जुलैमध्ये पाऊस सुरू होतो. साईटचं कामच पूर्ण बंद होतं आणि आता थोडासा श्रावणात पाऊस कमी होतो, म्हणजे सरीवरचा पाऊस असतात, तर तेव्हा आता आमची साईट सुरू असा. तर पुन्हा आपण येतच राहतलो, कारण बाजूकच आपली साईट आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. तर यो व्हिडिओ मी इकडेच एंड करतो आहे. व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्या पुढे आपण श्रावण सोमवारमध्ये खास आपल्या देवगडमधील जी शिवमंदिर असतात ती आपण एक्सप्लोअर करतलो, तर ते पण व्हिडिओ सगळे नक्की बघा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.